तर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आणि त्यानंतर अनेक प्रतिक्रिया सुद्धा येताना दिसत आहेत. या संदर्भात शरद पवार नेमकं काय म्हणालेत पाहूया. तर शरद पवार सध्या आपल्या सोबत आहेत. सर, देशाच्या अर्थकारणासाठी त्यांचं कसं योगदान तुम्ही बघता? पैकी डॉक्टर साहेबांचं निधन हा देशाच्या दृष्टीने प्रचंड धक्का आहे. बर. व्यक्तिशः मला त्यांच्या सभेत अनेकदा काम करण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. नंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये अर्थ खात्याचे सचिव होते आणि नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री आम्ही एकत्रित काम केलं आणि ते प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली. एक गोष्ट माझ्या आयुष्यात मी कायम लक्षात ठेवेन की त्यांच्या इतकं स्वच्छ, विनम्र आणि देशाच्या हिताच्या संबंधी यत्किंचित तरतूद न करण्याची भूमिका घेणारं या देशाचं एक अतिशय उच्च दर्जाचं नेतृत्व म्हणून आम्ही त्या सगळ्यांना पाहिलेलं आहे. आज ते आपल्यामधून निघून गेले. या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक योग्य दिशा ज्या काळामध्ये देण्याची आवश्यकता होती त्या काळामध्ये द्यायचं त्यांनी जे काम केलं त्यामुळे सवन देशाचं अर्थकारण, अर्थव्यवस्था हे नीट झाली आणि त्याच्यात त्यांचं योगदान हे आपण कधीही विसरू शकणार नाही. व्यक्तिशाही एक आमचे सहकारी म्हणून आम्ही एकत्रित काम अनेक वर्ष केलं म्हणून आणि देशाच्या दृष्टीनं देशाचा अखंड विचार करणारं एक देशाचं स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न नेतृत्व याला हा देश मुकलेला आहे. त्या दुःखात आपण सगळे येत आहोत. बर. 90च्या दशकात जेव्हा सोनं गहाण ठेवावं लागलं होतं, हां सर, 90च्या दशकात जेव्हा सोनं गहाण ठेवावं लागलं होतं भारताला, त्यानंतर ते आत्ताचा भारत याकडे तुम्ही कसं बघता? असं की ज्या काळात सवन देशाची अर्थव्यवस्था होती प्रचंड संकटामध्ये होती आणि अशा काळामध्ये या देशाला अर्थक्षेत्रामध्ये पूर्व परिस्थिती आणण्याच्या संबंधीची अतिशय अवघड आणि मोलाची कामगिरी ही केवळ डॉक्टर साहेबांनी केली. ही गोष्ट आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्ही एकत्रित काम केलं आणि त्या सगळ्या काळामध्ये सवन देश हा अर्थक्षेत्रामध्ये पूर्ण स्थितीवर आणण्याच्या संबंधी डॉक्टर साहेबांचं योगदान हा या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि ते आम्ही कधी विसरू शकत नाही. तर अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा बघूया. सिंग यांचा अर्थमंत्री म्हणून जो कार्यकाल होता तो ऐतिहासिक स्वरूपाचा होता. कारण 1991 साली ज्यावेळी आपल्या देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट आलं होतं, ज्यावेळी आपल्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी आटत जाऊन केवळ $1 अब्ज वर येऊन पोहोचली होती आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपला देश येऊन पोहोचला होता, त्यावेळी त्या निर्वाळीच्या वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वित्तमंत्री म्हणून अत्यंत समर्थपणे धुरा सांभाळली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या मार्गानं, म्हणजे ज्याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतात, म्हणजे उदारीकरण, अंशतः खासगीकरण आणि वैश्वीकरण किंवा जागतिकीकरण याचा मार्ग हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दाखवला आणि त्या मार्गाद्वारे भारतीय अर्थव्यवस्था बाहेर आली आणि मला असं वाटतं की ही जी बहुमोल कामगिरी त्यांनी बजावली ती बिनतोड स्वरूपाची आहे
आणि मला त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अगदी मनापासून आनंद वाटतो. अत्यंत अ, फार मोठं ऋषितुल्य असं हे व्यक्तिमत्व होतं आणि अत्यंत साधेपणा, अत्यंत सोज्वळ आणि इतक्या इतक्या सात्विक प्रकृतीचं व्यक्तिमत्व इतक्या उच्चपदी असलेलं फार क्वचित पाहायला मिळतं. आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यामुळे आपला देश केवळ एका थोर अर्थतज्ञालाच मुकला असं नाही, अत्यंत थोर अशा आर्थिक प्रशासकाला मुकलेला आहे आणि एक अत्यंत विनम्र, सोज्वळ आणि सात्विक व्यक्तिमत्वाला आपण मुकलेलो आहोत. मला अगदी मनापासून दुःख व्यक्त करा असं वाटतं. जाधव सर, भारताच्या अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे त्यांनी उभारी दिलेली होती? हे पहा, ज्यावेळी 1991 साली अरिष्ट आलं होतं त्यावेळी आपली काय झालं होतं की हॅलो. हा सर बोला, येतोय आवाज. हो येतोय. हा, त्यावेळी काय झालं होतं की आपली वित्तीय तूट खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती. परकीय चलनाची गंगा आणि महागाईचा दर 17% जाऊन पोहोचला होता आणि परकीय चलनाची गंगाजळी आटत जाऊन फक्त $1 अब्ज म्हणजे 15 दिवसाच्या आयातीला पुरेल इतकी मर्यादित होती. म्हणजे आपण अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेलो होतो. अशा वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे आणि वेगळी कलाटणी देऊन, म्हणजे आर्थिक नीतीला वेगळी कलाटणी देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला त्या अरिष्टातून बाहेर आणलं. ही फार मोठी कामगिरी आहे त्यांची. बरोबर. आणि या सगळ्या सध्या जी आर्थिक नीती आपण अवलंबत आहोत किंवा सरकार अवलंबत आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जी सुरुवात केली त्या अर्थनीतीचाच पुढचा भाग आहे. म्हणजे या भारतीय अर्थव्यवस्थेला, त्या भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यावर आता पुढे आपली उभारणी होते आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था आता ही जागतिक होण्याच्या दिशेने चाललेली आहे. पण त्याची सुरुवात अत्यंत क्रायसिसच्या वेळी, मोठ्या अरिष्टाच्या वेळी अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वित्तमंत्री या नात्याने पार पाडली. तर प्रियंका गांधी यांनी ट्विट केलेलं आहे ते बघूया. राजकारणातील फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळालाय. त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावरती खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम असतील. विरोधकांकडून अन्यायकारक आणि गंभीर वैयक्तिक हल्ल्यांना बळी पडून सुद्धा राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धतेत ते कायम स्थिर राहिले. ते खऱ्या अर्थाने समतावादी, प्रबळ इच्छाशक्ती असलेले आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते. राजकारणाच्या शुष्क जगाला एक अनोखा, प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट केलंय ते बघूया. डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना नियमितपणे त्यांच्याशी संवाद साधत होतो. शासनाशी संबंधित विविध विषयांवरती आमच्यात विस्तृत चर्चा होईल. या संवादातून डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती. देशाचे दिग्गज नेते आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात शोक व्यक्त केला जातोय. अतिशय विनम्र असं एक सन्माननीय अर्थतज्ञ होते. त्यांनी विविध सरकारी पदांवरती तसंच अर्थमंत्री म्हणून काम केलं आणि गेल्या काही वर्षात देशाच्या आर्थिक धोरणावरती मजबूत ठसा उमटवला. देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचं जीवन सुधारवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. राजनाथ सिंह यांनी काय ट्विट केलंय ते सुद्धा बघूया. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झालं.
कठीण काळात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची सेवा आणि बुद्धी यासाठी त्यांचा सर्वत्र आदर होता. भारताच्या प्रगतीत त्यांनी दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना. ओम शांती. राजनाथ सिंह यांचं ट्विट आपण पाहत होतो.